सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावे. तसेच दुसरे गुरु यांचा पण त्यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. परमेश्वर यांना मी विनंती करतो की त्यांनी किती चालू यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. नमस्कार. जागतिक योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिशुदेवांच्या परवानगीने आजच्या जागतिक योग दिनानिमित्त योगाचा अभ्यास आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या निमित्ताने प्रोटोकॉलनुसार सामान्य योग अभ्यासक्रम आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सुरुवातीस त्रिवार ओंकार नंतर गुरुवंदना मंडळ त्यासाठी साधी मांडी घालून त्याला सहजासन असं हाताची हालचाल वाढायची सांगणार आहे. फक्त मान श्वास घ्यायचा आणि श्वास सोडून पुढे उचलायची. फक्त वापरायची साधेसरी ठेवायचे. शरीर फक्त मानेतनंच पुढे वाचणारे, मानेतनं मागे वाचणारे, मानेतनं डाव्या बाजूला मान वाचवायची, उजव्या बाजूला. सावकाश भरपूर श्वास घ्या. श्वास सोडत अत्यंत सावकाश मान पुढे वाचवा. हनुवटी छातीकडे येण्याचा प्रयत्न. सावकाश श्वास घेत मान सरळ, श्वास सोडत मान पाठीमागे, सावकाश क्रिया करा. मान सरळ. आता सावकाश मान डावीकडे वाचवा. डाव्या खांद्यावर उजवा खांदा उचलू देऊ नका. मान सरळ करा. सावकाश उजव्या बाजूला वाचवा. यावर डाव्या खांद्यावर उचलू देऊ नका. आणि हे करत असताना जे मानेत ताण आहे ते अडकू नका. त्यांना सर्वांनाच स्पॉन्डिलोसिस आहे, मानेचे विकार आहेत, त्यांनी मात्र अभ्यास करायचा नाही. फॉरवर्ड ट्रेनिंग सर्वाइकल स्पॉन्डिलोसिससाठी उपयुक्त नाही. पुढे वाचण्याची प्रक्रिया स्वागत करा. मान सरळ. पुन्हा एकदा करणार. मान पुढे वाचवा. मान सरळ. श्वासाची प्रक्रिया आपण सांगितल्याप्रमाणे करायची. मान पाठीमागे, पुन्हा मान सरळ. मान डावीकडे, सावकाश मान सरळ. उजव्या बाजूला मान सरळ. तर सावकाश एक प्रक्रिया. आता आपण मान वाचवून घ्या की आता एकदा उजव्या बाजूला ते डाव्या बाजूला वळवायचे. सावकाश खांद्यातून उजव्या खांद्याकडे न्यायचे. उजव्या खांद्याकडे सावकाश मान सरळ. मान डाव्या बाजूला हनुवटी न्यायची. मान वाचवायची नाही. सावकाश मान सरळ. पुन्हा एकदा करणार. फक्त हनुवटी उजव्या खांद्याकडे आणि पुन्हा डाव्या खांद्याकडे न्यायची. मान पुढचा प्रकार आपण नंतर करणार. सावकाश मान सरळ. सावकाश हनुवटी उजव्या खांद्याकडे न्या. सावकाश सरळ. डाव्या खांद्याकडे न्या. सावकाश मान सरळ. आणखी एकदा करून करावं. हनुवटी उजव्या खांद्याकडे मान वाचवण्याची. नंतर सरळ. पुन्हा डावीकडे मान सरळ. आता आपण मानेचं गोलाकार चक्र करणार आहोत. सावकाश. त्यांना चक्कर होते, वेगवेगळीच आहे, वर्तुळीचा त्रास आहे, त्यांनी हा प्रकार करायचा म्हणजे सावकाश मान श्वास सोडत पुढे वाचवा. सावकाश डाव्या बाजूने अत्यंत सावकाश नाही, झटके न देता गोलाकार सुरुवात करायची आहे.
सावकाश व जास्तीत जास्त मागे बाजूने हलवून समोर आणि हे करत असताना जे ताण येतात स्नायू ताणले जातात अंगातले मानेतले तिकडे लक्ष द्या ते मोकळे होऊन त्यांची कार्यक्षमता सुधारते. हीच क्रिया उलट बोलते. आता कोपरं मागच्या दिशेने न्या सावकाश पाठीमागणं वर पुन्हा समोर पुन्हा एकदा समोरून खाली खाली वर सावकाश पाठीमागून पुन्हा समोर आणखी एकदा हीच क्रिया आपण रिपीट करायची आहे. आणि हे करत असताना मिळत असलेले ताण अनुभवायचे खांद्याचे सगळे स्नायू मोकळे होऊन खांदे जर आठवले असतील घाई करायची म्हणजे अत्यंत सावकाशाने केलं तर आपल्याला जास्तीत जास्त लाभ मिळणार. घाई फास्ट केलं तर त्या अंतरी जलद अंतरी असणार आहे. योगातल्या अंतरी किंवा सूक्ष्म व्यायाम पद्धतीत होणार संघसंतीनं आवर्तन पूर्ण करणार स्वाभाविक खाली पुन्हा सर्व करायचं. आता आपण गुडघ्यासाठी काही सूक्ष्म आहार त्यांना खूप त्रास आहे. गुडघे आखडलेले आणि दुखावलेला आहे किंवा कार्टिलेज दुखावलेला असेल तर त्यांनी हा प्रकार करायचा नाही. त्यात खूप ताण येतो. तो ताण समोर होईपर्यंत ही प्रक्रियेपेक्षा हात समोर घ्यायचे. दोन्ही हात समोर घ्या आणि सावकाश टाचावर उचलायचा आणि टाचा न टेकता सावकाश गुडघ्यावर खाली बसायचा. खुर्चीत बसण्यासारखी प्रक्रिया करायची. पिंडीमध्ये मांड्यामध्ये गुडघ्या दोन सांभाळायचा. दृष्टी समोर स्थिर ठेवायची. दोन्ही हात जमिनीवर समांतर असते. श्वास सोडण्याची प्रक्रिया करायची. श्वास घेत सरळ सावकाश टाचा टेका हात जागेवर पुन्हा एकदा हाच प्रकार करणार आहोत. श्वास घेत दोन्ही हात समोर सोडून जमिनीकडे सावकाश टाचा उचला. श्वास सोडून सावकाश जास्तीत जास्त खाली बसण्याचा प्रयत्न. आदर्श स्थितीमध्ये पिंडी आणि मांडी एकमेकांना चिकटून राहील इथपर्यंत खाली बसण्याची किंवा खुर्चीत बसण्याची अवस्था. प्रचंड ताण येतोय तो सहन कर जेवढा होईल तेवढा बसायचं. सावकाश सरळ श्वास घे हात जागेवर. आणखी एकदा हाच प्रकार आपण करून पाहणार आहोत. हात समोर तेवढं जमिनीकडे श्वास घेत टाचावर उचला. श्वास सोडून सावकाश खाली बसण्याचा प्रयत्न. आपल्या क्षमतेप्रमाणे सावकाश श्वास घेत सरळ सावकाश टाचा टेकावरून सांभाळा हात जागेवर. आपल्याला सावकाश दोन्ही पाय घेऊन घ्या आणि विश्राम स्थितीमध्ये खाली बसायचे. खाली बसायचं दोन्ही पाय समोर हात दोन्ही हातांच्या कमरेच्या खाली सावकाश खाली बसा. आपण सूक्ष्म व्यायाम पुरेसे केलेलो त्यामध्ये मानेला हातांना गुडघ्यांना आणि जलद गतीने करणं खूप सोपं असतं. पण सावकाश करणं खूप अवघड असतं. सावकाश केल्यामुळे प्रत्येक स्नायू प्रत्येक सेल त्याच्यामध्ये भाग घेत असतो. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये प्रत्येकाची कार्यक्षमता जास्तीत जास्त सुधारणारा या योगाच्या पद्धतीने आपण करतो. आपण आता वेगवेगळे काही आसन श्वासासाठी करणार आहोत आणि सुरुवातीला दंड स्थिती म्हणजे आता आपण सूक्ष्म गुडघ्याला सोडून भाग उजवी मांडी कमरेच्या उजव्या बाजूने पाय वर टाका. याचप्रमाणे डावा पाय बोटा कमरा बोटा पिंडीचे पाय डावा गुडघा डावी मांडी कमरेचे पाय पूर्णपणे नेहमी टाका. पाठीच्या पाय ठेवून पाठ येऊ नका. जास्तीत जास्त पाठ ठेवण्याचा प्रयत्न मान सरळ. तो दोन्ही हात पूर्णपणे ठेवू. आपल्या मनगटाचा दाब दोन्ही गुडघ्यावर नको सहज अलगद टेकलेले फक्त. त्यामध्ये कुठलाही दाब नाही. खाली ढेरे सोडून द्या. दंडाचे स्नायू टोपराचे स्नायू ढेरे टाका. टोपरापासून मनगट सहजपणे बांधलेली ध्यान मुद्रा. ध्यान मुद्रा देखील म्हणतात. डोळे मिटलेले मान सरळ. चेहरा प्रसन्न ठेवायचा. स्मित प्रसन्न अगदी अलगद म्हटलेले जीभ ध्येय टाकलेले आणि प्रसन्न चेहरा. मनामध्ये पवित्र विचार निष्ठ चिंतन इतरांचं कल्याण करण्याची भावना. लक्ष श्वासावर केंद्रित करा. नाकपुड्यांच्या माध्यमातून आपोआप श्वास आत घेतला जातोय आणि सावकाश तो श्वास बाहेर देखील सोडला जातो. ह्या प्रक्रियेवर थोडा वेळ लक्ष ठेवा. सहजतेने श्वास घेतला जातो. श्वास
आपोआप बाहेर सोडला जातो. त्या श्वासावरच काही वेळ लक्ष केंद्रित करा. सहजपणे चाललेल्या श्वासन मनात अनेक विचार आहेत. काही चांगले विचार आहेत आणि डोळ्याने चिंतेचे विचार येतात, वाईट विचार येतात. त्याकडे दुर्लक्ष करून पवित्र असे विचार सगळ्यांचं कल्याण किंवा स्वतःचं आरोग्य सकारात्मक विचार व्यवस्थित राहील या दृष्टीने काही विचार चांगले विचार मनात आणा. लक्ष श्वासावर सगळं शरीर विलत असायचं. आपण शरीराची सवासून गेलो तसं या स्थितीमध्ये हवा असण्याची अवस्था बिघडू नये तर शवासन आपल्याला करता आलं आणि श्वासावर जे ध्यान करता आलं, श्वासावर लक्ष केंद्रित करता आलं. थोडी श्वासामध्ये शांतता एक ऊर्जा आपल्याला शरीरात मिळते, मनाची उभारी वाढते, तशाची आपल्याला चेहऱ्यावर ध्यानात मिळते, प्रसन्नता येते. त्याची राखण्याचा प्रयत्न हा हळूहळू वाढवायचा. लक्ष सुरुवातीला श्वासावर केंद्रित करून हा अभ्यास करण्याबरोबर दीर्घ श्वसनाचा अभ्यास प्राणायाम करून